स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी की 50,000ची मदत. आष्ट्यातील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी संभ्रमात. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नेमका किती लाभ मिळणार यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य आणि आज आष्टा येथे केलेल्या वक्तव्यातील फरकामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा नेमका कसा लाभ मिळणार याबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आज आष्टा येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याचा उल्लेख केला. त्यामुळे विधानसभेतील 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेच्या तुलनेत आष्ट्यातील 50,000 रुपयांच्या उल्लेखामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. विधानसभेत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि आष्ट्यात 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत अशी 2 वेगवेगळी आकडेवारी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामधून समोर आल्याने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणता लाभ मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार की 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत मिळणार याबाबत शासनाने अधिकृतपणे स्पष्टता करणं गरजेचं आहे. कर्जमाफीची व्याप्ती, पात्रता आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप याबाबत शासनाने अधिकृत आदेश काढून संभ्रम दूर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.